हॅलो माय ब्युटिफुल पीपल, ब्युटिफुल फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरो ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. आज जो मी आपल्यासाठी टॉपिक घेऊन आलेला आहे की मार्चचा जो फर्स्ट वीक आहे आपल्यासाठी काय घेऊन आलेला आहे, काय संदेश आहेत ईश्वराचे, युनिव्हर्सलनं आपल्यासाठी कोणतं गिफ्ट पाठवलेलं आहे, कुठल्या घडामोडी आपल्या ह्या फर्स्ट वीकमध्ये घडणार आहेत. तर आपण चला चालू करूया गाईज. हे जनरल आणि कॉमन रीडिंग आहे. याचं आपल्याला जितकं रेझोनेट होतं तेवढ्या तुम्ही गोष्टी ठेवून घ्या, ज्या होत नाही त्या सोडून द्या. नाहीतर एंटरटेनमेंट म्हणून हा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू व्हेरी मच. तर आपली जी एनर्जी निघून आलेली आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे इथे निघून आलेली आहेत. कारण द चॅरियट आलेला आहे, द लवर आलेला आहे, द मॅजिशियन आलेला आहे. वा क्या बात है, बहुत अच्छा. मतलब याचा अर्थ असाच होतो की काही अशा अचानक सडनली जे फार मोठे सरप्राईज, गिफ्ट, एक मिरॅकल अशा स्वरूपाचं काहीतरी हा जो सप्ताह आहे तो आपल्या लाईफमध्ये घेऊन आलेला आहे. मॅजिशियन आपल्याला हेच सांगायला लागलेलं आहे की मनी रिलेटेड जर कुठली तुमची कामं चाललेली असतील तर इथं मनीची रिकव्हरी आहे. त्याचप्रमाणे बँकेचं लोन भागवणं किंवा लोन घेणं हे जर काही विषय तुमचे चालले असतील तर इथेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुमच्या बाजूनं बँक निर्णय देईल. हा एक इथं आपल्याला द मॅजिशियन आहे हे सांगायला लागलेलं आहे. दुसरी इथं महत्त्वाची गोष्ट जी मला दिसायला लागलेली आहे, प्रॉपर्टी देणं घेणं हा जो तुमचा काही व्यवहार चालला असेल तर इथं आपल्याला एक यश मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक असा जर तुम्हाला कुठला फंक्शन वगैरे करायचा असेल तर हे सेलिब्रेशन आपल्या ह्या आठवड्यामध्ये होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे जुने फ्रेंड्स, जुने रिलेटिव्ह या सगळ्यांना भेटून किंवा गेट टुगेदर असा एखादा कोणता तरी कार्यक्रम, एक सेलिब्रेशन टाईप अशा पद्धतीनं मला इथं दिसून यायला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे तर चॅरियट ही आपल्याला सांगत आहे की कोणीतरी असे एक गॉडफादर म्हणा किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असणारे म्हणा, त्यांच्या मदतीनं या वीकमध्ये आपली बरीच कामं पॉझिटिव्ह होऊ शकतात. आणखीन एक आपल्यासाठी गुड न्यूज इथं युनिव्हर्सलनं पाठवून दिलेली आहे की ज्यांचं पण लव्ह रिलेशन चाललेलं आहे आणि पुढं मॅरेजमध्ये त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे, तर जे काही इतक्या दिवस आपल्याला अडथळे येत होते किंवा कोणत्याही कारणानं ही गोष्ट आपली पोस्टपोन होत होती, तर ती इथे आपला जो आहे अडथळा, जो एक मोठा ब्रेक मिळत होता आणि त्याच्यामध्ये अडचणीच खूप येत होत्या आणि आपली तारीख किंवा आपलं जे ड्रीम आहे आपल्या पार्टनरबरोबर मॅरेज करण्याचं, त्याला खूप डिले होत होता. तर आपल्याला ही वेळ आता खूप योग्य अशी चालू झालेली आहे. जे पण इंटरेस्टेड आहेत आणि मॅरेजमध्ये त्यांना नातं बांधून घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण खूप सारी गुड न्यूज इथं आलेली आहे. जे पण कुणी बॅचलर आहेत, कुणाशी त्यांना प्रपोजल द्यायचं आहे किंवा कुणी त्यांचं क्रश आहे, त्यांच्याबरोबर जर त्यांना काही बोलायचं असेल, त्यांना आपल्या भावना सांगायच्या असतील, तर इथं पण ह्या आठवड्यामध्ये तर हे सांगायला म्हणजे एनर्जी तर आपल्याला बऱ्यापैकी इथे पॉझिटिव्ह निघून आलेली आहे. जर कुणाला प्रपोजल घ्यायचं असेल तरी पण आपण ते देऊ शकता. हे दोन्ही पण गोष्टी आपल्या इथे पॉझिटिव्ह होताना दिसत आहे. हां, प्रपोजल देताना आपल्याला खूप प्रेशर येईल, टेन्शन येईल, विचार खूप करत बसाल. पुढे स्टेप्स टाकावी का नाही टाकावी अशाही पद्धतीने आपले खूप सारे थॉट प्रोसेस चालू असणार आहेत हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. पण थोडं मनाची हिंमत करून जर आपण समोरच्याला जर प्रपोजल दिलं तर ते त्याचा स्वीकार करू शकतात. इथे पण आपल्याला हे सांगायला आलेलं आहे. कारण आपल्याकडं द लवर, 4 ऑफ बँड्स आणि 2 ऑफ कप्सची जी एनर्जी निघून आलेली आहे, या आठवड्यामध्ये जे पण रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा खूप एन्जॉयफुली सेलिब्रेशनवाला इथे दिसायला लागलेला आहे. तुमच्या मनातल्या भावना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही बोलू शकता, सांगू शकता आणि त्यांना प्रस्ताव पण तुम्ही देऊ शकता. तर इथे फार मोठा काही इथे अडथळा येणार नाही अशा पद्धतीने इथं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. प्रॉपर्टी रिलेटेड इथं मला जास्त चान्सेस दिसायला लागलेत आहेत. कारण इथं चॅरियट आणि
10 ऑफ पेंटिकलची जर एनर्जी बघता आणि मॅजिशियनची एनर्जी बघता, इथे हे पण दिसायले मटेरियल वर्ल्डमध्ये आपल्याला काही परचेस करायचं असेल, मग इथे कार रिलेटेड पण चॅरियट आपल्याला बोलायला लागलेलं आहे. जर तुम्हाला एखादी ड्रीम कार वगैरे जर तुमची घ्यायची असेल तर ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते किंवा त्या रिलेटेड आपल्या फंडिंगची व्यवस्था होऊ शकते. अशा पद्धतीनं आपल्याला हा जो सप्ताह आहे, जो महिना चालू झालेला आहे, आपल्यासाठी खूप साऱ्या गुड न्यूज घेऊन आलेला आहे. 3 ऑफ कप्सची बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आपल्याला तीच सांगून यायला लागलेली आहे की खूप सारी मजा मस्ती, सेलिब्रेशन, इव्हेंट, पार्टी, ट्रॅव्हलिंग अशा पद्धतीनं आपला हा जो पहिला सप्ताह आहे, मग हा आठवडा तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्याकडे ह्या अपॉर्च्युनिटीज येऊ शकता. तर ही होती साधारणपणे फर्स्ट वीक आपला कसा जाणार आहे नवीन महिन्याचा. गाईज, जेवढ्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात तेवढ्या ठेवून घ्या, ज्या होत नाहीत त्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.